Good morning, students. Now here we are also discuss about the reissue of forfeited shares. That means such forfeited shares. In the previous lecture, we are also discuss about the what is mean by the forfeiture of shares, forfeited shares. Such shares is available to the company for the sale and remain. The company are also reissue the such forfeited shares. It is not allotment of shares but only a sale. म्हणजे अलॉटमेंट केलेले शेअर होल्डर्सला ते काय केलेले आहेत, जप्त केलेले आहेत. म्हणजे इट इज नॉट ए अलॉटमेंट, इट इज ऑल्सो द ओनली ए सेल फॉरफिटेड ऑफ शेअर्स. म्हणजेच भागधारक या ठिकाणी जर पैसे देण्यास, कॉल्स मनी देण्यास जर असमर्थ ठरला तर त्यावेळेस या ठिकाणी कंपनी असेल, ती कंपनी त्या भागधारकांचे जे काय अमाऊंट असेल शेअरची ती जप्त करू शकते किंवा त्यालाच आपण फॉरफिटेड ऑफ शेअर्स असं म्हणतो. द शेअर्स आफ्टर फॉरफिचर in the hands of the company in subject to an obligation to dispose it. In practice, forfeited shares are also disposed of by auction. ऑक्शन म्हणजे काय, जसं की आपण लिलाव म्हणतो त्या पद्धतीनं ऑक्शनचा मराठीमध्ये अर्थ घेतला तर आपण लिलाव असं संबोधू शकतो. These shares can be reissued at any price so long as the total amount received. म्हणजे ज्या ठिकाणी शेअर्स अलॉट झाले असतील ते अलॉट झाल्यानंतर काही रक्कम ही भागधारकानं भरली असेल आणि काही विशिष्ट कॉलची रक्कम जर भागधारक देण्यास असमर्थ ठरला तर अशा वेळेस ती कंपनी ते शेअर्स फॉरफिचर करू शकते. म्हणजेच ऑक्शनमध्ये आपल्याला माहीत आहे त्या वस्तूच्या किमतीपेक्षा जादासुद्धा किंमत मिळू शकते. म्हणजे फॉरफिचर ऑफ शेअर्स इट इज ऑल्सो डिस्पोज्ड ऑफ बाय द ऑक्शन. लिलाव पद्धतीने या ठिकाणी ते ऑक्शनसुद्धा या ठिकाणी केलं जाऊ शकतं. फॉर दोज शेअर्स इज नॉट लेस दॅन द अमाऊंट ऑफ ॲरियर्स ऑन दीज शेअर्स. म्हणजे तो शेअर्स या ठिकाणी इश्यू केला जाणार नाही जेवढी ॲरियर्स म्हणजे येणं बाकी अमाऊंट असेल तेवढ्या त्या किमतीपेक्षा कमी किमतीला तो शेअर्स हा या ठिकाणी इश्यू केला जाणार नाही. हा एक त्यामधला एक टेक्निकल पॉईंट हा एक लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं whenever at that time the company are also issuing the such shares, then at that time the accounting entries made by the company in the books of their, that means in the books of the company. म्हणजे अकाउंटिंग एंट्रीज आपल्याला कराव्या लागतात तर रिइश्यू ऑफ द फॉरफिचर शेअर्स. म्हणजे अकाउंटिंग एंट्री काय असेल तर बँक अकाउंट डेबिट ॲक्च्युअल अमाऊंट रिसिवड, त्यानंतर फॉरफिचर शेअर्स अकाउंट डेबिट लॉस ऑन रिइश्यू टू शेअर कॅपिटल अकाउंट बिईंग द रिइश्यू ऑफ द शेअर्स. हे झालं त्याचं या ठिकाणी नॅरेशन. म्हणजे फॉरफिचर शेअर्स अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट म्हणजे बिईंग द प्रॉफिट ऑन रिइश्यू ऑफ द शेअर्स इज ट्रान्सफर टू द कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. म्हणजे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी फॉरफिचर ऑफ शेअर्स रिइश्यू केल्यानंतर लॉस झाला तर तो फॉरफिचर शेअर्स अकाउंट डेबिट याला दाखवला जाईल आणि प्रॉफिट झाला तर इट शुड बी क्रेडिटेड टू द कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. म्हणजे हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे फॉरफिचर शेअर्स अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट बिईंग द प्रॉफिट ऑन रिइश्यू ऑफ द ट्रान्सफर टू द कॅपिटल रिझर्व्ह. म्हणजे फॉरफिचर ऑफ शेअर्स म्हणजे रिइश्यू ऑफ द फॉरफिचर ऑफ शेअर्स त्याचा आलेला प्रॉफिट, सच प्रॉफिट इज ट्रान्सफर टू द कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. आणि जर लॉस झाला असेल तर लॉसची एंट्री काय होणार आहे, बँक अकाउंट डेबिट ॲक्च्युअल अमाऊंट रिसिवड फॉरफिचर शेअर्स अकाउंट डेबिट लॉस ऑन रिइश्यू टू शेअर कॅपिटल अकाउंट. त्यानंतर सम पॉईंट्स आर ऑल्सो कन्सिडर इन कनेक्शन विथ द रिइश्यू ऑफ द फॉरफिचर ऑफ द शेअर्स. म्हणजे काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावे लागतात. म्हणजे पहिला मुद्दा आहे लॉस ऑन रिइश्यू शुड नॉट बी एक्सीड द फॉरफिटेड अमाऊंट. म्हणजे या ठिकाणी लॉस ऑन रिइश्यू शुड नॉट बी एक्सीड द फॉरफिटेड अमाऊंट. म्हणजे समजा या ठिकाणी शेअर तो फॉरफिटेड केला असेल त्याची अमाऊंट 40 रुपये असेल तर लॉस हा त्या 40 रुपयापेक्षा जास्त असता कामा नये. हा एक मुद्दा आहे. इफ द लॉस ऑन रिइश्यू इज लेस दॅन द अमाऊंट ऑफ फॉरफिटेड द
सरप्लस शुड बी ट्रान्सफर टू द कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट, हा एक दुसरा मुद्दा. The surplus or profit should be transferred to the capital reserve account. Then the forfeiture amount on shares, amount originally paid up, not yet reissued, should be shown under the heading of the share capital. म्हणजे फॉरफिचर शेअर्स असेल तो जप्त करण्यापूर्वी जेवढी अमाऊंट रिसिव्ड झाली असेल त्या शेअरची ती या ठिकाणी रिइश्यू न करता ती अंडर द हेड ऑफ शेअर कॅपिटल याच्या ठिकाणी अंतर्गत ती दाखवली जाईल. म्हणजे ऑल दीज पॉईंट शुड बी कन्सिडर हियर. देन वी डिस्कस अबाउट नेक्स्ट पॉइंट. When only a portion of the forfeited shares are reissued, then the profit made on reissue of such portion of shares only must be transferred to the capital reserve. म्हणजे रिइश्यू करत असताना जेवढं फॉरफिचर शेअर्स केलं असतील तेवढाच पोर्शन या ठिकाणी रिइश्यू केला जाईल आणि जो जर झालेला प्रॉफिट असेल इट शुड बी ट्रान्सफर टू द कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. When the shares are reissued at a loss, such loss is to be debited to forfeited shares account. तर लॉसेस आपलं जनरल या ठिकाणी काय आहे, लॉसेस शुड बी टेकन इन टू द डेबिट साईड. म्हणजे लॉसेस म्हणजे काय, तर नॉमिनल अकाउंटचा रूल आपल्याला माहीत आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल द इन्कम्स अँड गेन्स. जर लॉस झाला तर कुठल्या अकाउंटला, फॉरफिटेड शेअर्स अकाउंटच्या डेबिट साईडला तो दाखवला जाईल. प्रॉफिट झाला तर तो या ठिकाणी ट्रान्सफर केला जाईल कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला. इफ द शेअर्स आर रिइश्यूड ॲट ए प्राईस विच ए मोर दॅन द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स, the excess amount should be credited to the securities premium account. म्हणजे त्या ठिकाणी रिइश्यू करत असताना मोर दॅन द फेस व्हॅल्यू असेल तर ती वरची जी काय अमाऊंट असेल, म्हणजे 10 रुपये त्याची फेस व्हॅल्यू असेल, रिइश्यू करत असताना 10पेक्षा जास्त अमाऊंटनं तो रिइश्यू केला असेल तर वरची जी काय अमाऊंट असेल 11 रुपये, त्याच्यामध्ये 1 रुपये असेल, 2 रुपये असेल, तर इट शुड बी ट्रान्सफर टू द शेअर प्रीमियम अकाउंट. Then if the reissue amount of forfeiture amount taken together the exceeds of the face value of the shares reissued, it not necessary to transfer the share premium account. आता इथं कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट ऑन रिइश्यू ऑफ द शेअर्स हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण विचारात घेऊयात. त्याचा एक प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आपण या ठिकाणी ही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी तुम्हाला लक्षात येईल. आता इथं बघा, इथं या ठिकाणी आपण त्या प्रॉब्लेमचं एक्सप्लेनेशन करणार आहोत. म्हणजे इन दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम reissue of the forfeiture of the shares, that means whenever the company are also forfeited the shares, जे कंपनी कुठल्या भागधारकाकडून शेअर्स या ठिकाणी जप्त करून घेईल तर जो भागधारक हा पैसे देण्यास असमर्थ ठरला असेल, कॉल मनी देण्यास तो असमर्थ ठरला असेल तर त्या भागधारकाचं शेअर्स त्या ठिकाणी कंपनी जप्त करेल आणि जप्त केल्यानंतर कंपनीला अधिकार आहे रिइश्यू ऑफ द फॉरफिचर शेअर्स. इथं आपण या ठिकाणी रिइश्यू करत असताना त्याचा प्रॉफिट किंवा लॉस या ठिकाणी होतो, कारण हे ट्रेडिंग आहे, हा एक प्रकारचा व्यापार आहे, हे एक प्रकारचं एक्सचेंज ऑफ शेअर्स आहे. म्हणजे इथं व्यापार म्हणलं की तिथं काय आला, प्रॉफिट आणि लॉस आला, आणि जिथं प्रॉफिट आणि लॉस येतो तिथं या ठिकाणी ट्रेडिंग असतेच. मग त्यामध्ये स्टुडंट विल ॲप्रिशिएट दॅट द क्रेडिट बॅलन्स ऑफ फॉरफिचर शेअर्स अकाउंट कॅनॉट बी कन्सिडर ए सरप्लस अंटिल द शेअर्स फॉरफिटेड हॅव बीन रिइश्यूड बिकॉज द कंपनी मे ऑन रिइश्यू all the discount to the new purchasers equivalent to the amount. या ठिकाणी आपण प्रॉब्लेम वाचूयात. या ठिकाणी बघा, सपोज 120 shares nominal value of ₹10 have been forfeited upon which ₹5 per share was paid up and transferred to the forfeiture share account. म्हणजे 120 शेअर्स काय केलेले आहेत कंपनीने या ठिकाणी फॉरफिचर केलेलं आहे, ज्याची नॉमिनल व्हॅल्यू 10 रुपये आहे अँड 5 रुपये काय असेल पेडअप असेल, आणि राहिलेली अमाऊंट काय कुठे ट्रान्सफर केली फॉरफिटेड शेअर अकाउंटला. म्हणजे आफ्टर द 50 शेअर्स आर ऑल्सो रिइश्यूड ॲट ₹6 पर शेअर बिंग कलेक्टेड टू मेक द फुल्ली पेडअप ₹200 त्याचं आलं. म्हणजे आता इथं बघा, आता इथं मुद्दा जर विचारात घेतला तर या ठिकाणी 50 shares into 10 minus 50 shares into 6, म्हणजेच या ठिकाणी 50 शेअर्स काय केलेले आहेत, रिइश्यू केलेले आहेत. आता 50 शेअरची 10 रुपये प्रमाणे फेस व्हॅल्यू किती येते बघा, आणि 50 शेअर्स असतील ते 50 शेअरचं 6 रुपये प्रमाणे ते किती येते बघा.
म्हणजे इथं 50 गुणिले 10 केलं की फेस व्हॅल्यूप्रमाणे त्या शेअरची अमाऊंट येते 500 रुपये आणि रिइश्यू केल्यानंतर त्याची अमाऊंट किती येते 50 गुणिले 6 म्हणजे 300 रुपये. म्हणजे त्या ठिकाणी हा 200 रुपयाचा फरक आहे. म्हणजे आउट ऑफ द शेअर फॉरफिटेड विल बी क्रेडिटेड म्हणजे किती 200 रुपीज. म्हणजे इथं द शेअर कॅपिटल अकाउंट टू मेक द डिफिशियन्सी ऑन रिइश्यू ऑफ द शेअर्स म्हणजे त्या ठिकाणी किती येणार आहे तर ₹50 म्हणजे 50 इंटू ₹5 मायनस 200 विल बी ट्रान्सफर टू द कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. म्हणजे इथं वरचा जो काय ₹1 असेल तो ₹1 या ठिकाणी प्रॉफिट झाला असं समजून या ठिकाणी तो काय होईल ट्रान्सफर टू द कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. म्हणजे त्या ठिकाणी it will be transferred to the capital reserve being the surplus on the reissue of the 50 shares. It would be if the त्यामध्ये forfeited shares account balance equivalent the amount of the balance collecting to the remaining 70 forfeited shares. त्यामध्ये काय महत्त्वाचा मुद्दा नाही. मग ह्याच्यामध्ये कॅपिटल रिझर्वची आपल्याला अमाऊंट काढायची. म्हणजे कॅपिटल रिझर्वला अमाऊंट आपण ट्रान्सफर करत असताना कुठली अमाऊंट ट्रान्सफर करणार आहे तर जो काय प्रॉफिट झाला असेल फेस व्हॅल्यूपेक्षा जादाचे जर या ठिकाणी अमाऊंट असेल तर त्या ठिकाणी म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉरफिचर शेअरची जेवढी अमाऊंट असेल त्याच्यापेक्षा जास्त किमतीला जर तो रिइश्यू केला तर तो वरची अमाऊंट असेल ती प्रॉफिट होते आणि फेस व्हॅल्यूपेक्षा जर जास्त किमतीला जर तो रिइश्यू केला तर त्याचं तो प्रीमियमला ट्रान्सफर करावा लागेल. आता इथं आपण एक्झाम्पल पाहूयात. मिस्टर लॉंग हू वॉज द होल्डर ऑफ 2000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 each on which 75 per share has been called up could not pay his dues on allotment and first call each ₹25 per each. The directors forfeited the above shares are reissued 1500 of such shares to Mr. Short at ₹65 per share paid up as ₹75 per share. म्हणजे आता इथं आपणाला ॲनालिसिस करावं लागेल कशाचं ह्या प्रॉब्लेमचं. आता ह्या प्रॉब्लेमचं ॲनालिसिस करत असताना इथे एक कंपनी त्यानंतर तो शेअर होल्डर्स त्यानंतर ते शेअर्स किती इश्यू केलेत नंबर ऑफ शेअर्स इश्यूड त्यानंतर फेस व्हॅल्यू ऑफ सच पर्टिक्युलर शेअर्स आणि त्यानंतर मग रिइश्यू ऑफ द फॉरफिचर ऑफ द शेअर्स. म्हणजे इथं आपण आता ॲनालिसिस करूया. मिस्टर लॉंग शेअर होल्डर्स ऑफ द कंपनी कोण आहे मिस्टर लॉंग इज द शेअर होल्डर ऑफ द कंपनी. मिस्टर लॉंग इज द शेअर होल्डर ऑफ द कंपनी. How many shares? Mr. Long has holder 2000 preference shares of ₹100 each. 2000 preference shares. 2000 preference shares of ₹100 each. 2000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 each. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा 2000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 each. Then on which ₹75 per shares has been called up could not pay his dues on allotment and first call at ₹25 per each. म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी जर आपण ॲनालिसिस केलं तर कंपनीनं कॉल्ड अप ऑन विच म्हणजे ₹100 ₹75 कंपनीनं काय केलं आहे कॉल्ड अप केलेलं आहे. कुड नॉट पे हिज ड्यूज ऑन अलॉटमेंट अँड फर्स्ट कॉल ईच ॲट ₹25 पर शेअर. म्हणजे इथं आपणाला या ठिकाणी काय करावं लागेल तर इथं या ठिकाणी बिंग द फॉरफिचर शेअर्स ऑफ 2000 प्रेफरन्स शेअर्स नॉन पेमेंट ऑफ अलॉटमेंट मग त्यामध्ये फर्स्ट कॉल मनी. मग ह्याची एंट्री करत असताना काय करावं लागेल तर एंट्री करत असताना प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट म्हणजे किती अमाऊंट तर
2000 इंटू 75 म्हणजे 1,50,000 टू प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट. किती प्रमाण येणार? 25 रुपये प्रमाण. मग त्यामध्ये अलॉटमेंट आहे, फर्स्ट कॉल आहे, आणि शेवटी या ठिकाणी जे काय असेल ते या ठिकाणी फॉरफिचर शेअर्स अकाउंट येईल. म्हणजे प्रेफरन्स शेअर्स अलॉटमेंट अकाउंट 2000 इंटू 25 म्हणजे 50,000 आलं. प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 2000 इंटू 25 50 आलं. टू शेअर फॉरफिटेड अकाउंट 2000 इंटू 25 म्हणजे किती आलं? 50,000 आलं. आता त्यानंतर ही झाली एंट्री. आता दुसरी एंट्री काय सांगितली बघा. दुसरं सांगितलेलं आहे द डायरेक्टर्स फॉरफिटेड द अबोव शेअर्स आर रिइश्यूड 1,500 ऑफ सच शेअर्स टू मिस्टर शॉर्ट ॲट ₹65 पर शेअर पेड अप ॲज 75 पर शेअर. तिथं अर्थ काय तर या ठिकाणी मिस्टर जे काही लॉंग असतील त्या लॉंगचे फॉरफिटेड केलेले शेअर्स असतील ते कुणाला या ठिकाणी केलेत दिलेले आहेत मिस्टर शॉर्टला काय केलेले आहेत? सेल केलेले आहेत असं समजूया. कुणी? फ्रॉम द कंपनी. कुठले शेअर? फॉरफिटेड शेअर्स. म्हणजे त्या ठिकाणी मिस्टर लॉंग यांचे जप्त केलेले शेअर्स ते किती रुपयाला विकलेले आहेत? 65 रुपीज पर शेअर. असे किती विकलेले आहेत? नंबर ऑफ शेअर्स इज 1,500 शेअर्स. 1,500 शेअर्स. 1,500 शेअर्स. आता 1,500 शेअर्स काय केलेले आहेत ह्या ठिकाणी? शॉर्ट लिमिटेड असेल ते शॉर्ट लिमिटेडला हे सेल केलेले आहेत कंपनीनं. आता यामध्ये एंट्री होत असताना एंट्री कशी करणार? बँक अकाउंट डेबिट 65 फॉरफिचर शेअर्स अकाउंट डेबिट म्हणजे इथं लॉस झाला टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. नॅरेशन काय येणार? बिंग रिइश्यू ऑफ द 1,500 शेअर्स ॲट ₹65 पर शेअर ॲज ₹75 ॲज पर द बोर्ड ऑफ द रिझॉल्युशन्स. ते झालं. त्यानंतर आता इथं या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ द प्रॉफिट ऑन रिइश्यू ऑफ द शेअर्स ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करावं लागेल. मग ते या ठिकाणी पाहूयात. म्हणजे फॉरफिटेड अमाऊंट ऑफ द शेअर्स किती आहे? तर 50,000 इंटू 25 आलं. लॉस ऑन रिइश्यू ऑफ द शेअर्स किती आहे? 10 रुपये आहे. सरप्लस पर शेअर रिइश्यूड किती आहे? 15 रुपये. म्हणजे हे 15 रुपये काढलं कुठून? परत लॉस ऑन रिइश्यू ऑफ द शेअर्स आला कुठून? फॉरफिचर अमाऊंट ऑफ द पर शेअर ही कुठून आली? तर या ठिकाणी हिथं आपल्याला पहिली जी काही एंट्री केली असेल त्या पहिल्या एंट्रीमध्ये आपल्याला समजतंय की फॉरफिचर शेअर्स अकाउंट ते किती? 25 रुपये प्रमाणे हे 2,000 शेअरचे किती आले? 50,000. मग हे 50,000 काय झाली? फॉरफिचर शेअर्स अमाऊंट आली. त्यानंतर लॉस ऑन रिइश्यू ऑफ द शेअर्स म्हणजे ज्या ठिकाणी 75,000 रुपयाचं पेडअप आहे पण ते रिइश्यू कितीला केलं? 65 रुपयाला. म्हणजे इथं किती झालं तुमचं? 10 रुपयाचा लॉस झाला. आणि सरप्लस पर शेअर रिइश्यूड. आता सरप्लस पर शेअर रिइश्यूड म्हणजे किती येणार बघा. तर या ठिकाणी 25 मधून 10 रुपये लॉस, सरप्लस आला 15 रुपये, ट्रान्सफर टू द कॅपिटल रिझर्व 1500 गुणिले 15 म्हणजे 22,500 म्हणजे फॉरफिचर शेअर अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल रिझर्व अकाउंट म्हणजे बिईंग प्रॉफिट ऑन रिइश्यू ऑफ द ट्रान्सफर टू द कॅपिटल रिझर्व अकाउंट. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी एंट्री हे तुम्हाला करावी लागेल. म्हणजे इथं बघा तर या ठिकाणी बँक अकाउंट डेबिट बँक अकाउंट डेबिट 1500 गुणिले 65 97,500 आलं. फॉरफिटेड शेअर्स अकाउंट डेबिट जे किती? 1,500 गुणिले 10 किती? 1500 आलं. टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 1,12,500.
आता इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तर फॉरफिटेड अमाऊंट पर शेअर, म्हणजे या ठिकाणी अमाऊंट जी काय रिसिव्ह झाली असेल ते फॉरफिटेड अमाऊंटची पर शेअरची किती आहे, 25 रुपये आली, ती 50,000 भागिले 2,000. आणि लॉस ऑन रिइश्यू ऑफ शेअर्स म्हणजे या ठिकाणी 75 या ठिकाणी 65ला या ठिकाणी काय केलेलं आहे, ते रिइश्यू केलेलं आहे, मग 10 रुपयाचा लॉस आणि ॲक्च्युअलमध्ये मिळालेले 25. म्हणजे जरी लॉस या ठिकाणी आज झाला असेल तर ॲक्च्युअलमध्ये जी काय फॉरफिटेड अमाऊंट असेल ती पर शेअरची, तर तीसुद्धा या ठिकाणी इथं आपणाला ते मायनस करून तुम्हाला 15 रुपयाचा रिइश्यूमध्ये सरप्लस भेटतो आहे. म्हणजे साहजिकच तो सरप्लसची अमाऊंट असेल ट्रान्सफर टू द कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला करावे लागेल. आता पुन्हा एकदा आपण इथं जनरल एंट्रीज बघूयात. ब्युटिफुल कंपनी लिमिटेड इश्यू 30,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 each, पेएबल ॲज 3 पर शेअर ऑन ॲप्लिकेशन, 5 पर शेअर, त्यामध्ये इन्क्लुडिंग ₹2 प्रीमियम ऑन अलॉटमेंट अँड ₹4 पर शेअर ऑन कॉल. All the shares were subscribed, money due on call, all shares were fully received. मग त्यामध्ये एक्सेप्ट फ्रॉम द राम होल्डिंग 500 shares failed to pay the allotment and call money, and Sham holding 1,000 shares failed to pay call money. All these are also shares were forfeited, and such forfeited shares including त्यामध्ये whole Ram shares were subsequently reissued to Jadu as fully paid at a discount of ₹2 per share. Pass the necessary journal entries in the books of the company, Beautiful Company Limited, and the reissue of the forfeiture shares, and also the prepaid the balance sheet. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता इथं कंपनी ब्युटिफुल कंपनी लिमिटेड किती शेअर्स इश्यू केलेत, 30,000 शेअर्स आर ऑल्सो इश्यूड. म्हणजे इथं आपण या ठिकाणी प्रॉब्लेमचे ॲनालिसिस करूया. आता ॲनालिसिस करत असताना नेमकं पार्टीज कोण आहेत ते आपल्याला पाहावं लागेल. म्हणजेच कोणामध्ये झालेला व्यवहार आहे तो ब्युटिफुल कंपनी लिमिटेड वन पार्टी. सेकंड पार्टी परचेसर ऑफ द शेअर्स कोण आहे, राम आणि श्याम, आय थिंक सो राम अँड श्याम, ब्युटिफुल कंपनी लिमिटेड. आता मी हे या ठिकाणी डिलीट करतो. ब्युटिफुल company limited, and second one is our Ram and Sham. ब्युटिफुल कंपनी लिमिटेडचा आपण ॲनालिसिस करूयात. किती शेअर्स इश्यू केले, 30,000 शेअर्स आर ऑल्सो इश्यूड. 30,000 शेअर्स इश्यूड केलेले आहेत. प्रॉब्लेममध्ये बघूया, 30,000 इक्विटी शेअर्स आर ऑल्सो इश्यूड ऑफ ₹10 each. त्याची फेस व्हॅल्यू किती आहे, इश्यूड ऑफ ₹10 each, ऑफ ₹10 each, म्हणजे एका शेअरची किंमत किती आहे, 10 रुपये. आता ऑफ ₹10 each म्हटल्यानंतर त्याचं या ठिकाणी काय होणार आहे, कलेक्शन ऑफ ₹10. मग आता हे इश्यू करत असताना इश्यूड ऑफ ₹10 each ॲट ए प्रीमियम, इथं प्रीमियम सांगितलं आपल्याला किती, ॲट ए प्रीमियम ₹2 ऑफ ₹10 each issued at a premium of ₹2 per share. म्हणजे काय केलं आहे, ₹2 ॲट ए प्रीमियम, ₹2 पर शेअर. मग आता 10 रुपये कशी जमा होणार, तर ॲप्लिकेशन बरोबर 3, त्यानंतर अलॉटमेंट बरोबर 3, आणि फायनल कॉल किंवा फायनल कॉल असेल त्याच्याबरोबर 4. परंतु इथं बघा आता, म्हणजे कलेक्शन ऑफ द मनी फ्रॉम द शेअर होल्डर्स, कलेक्शन ऑफ द अमाऊंट कोणाकडून, फ्रॉम द शेअर होल्डर्स, ती किती आहे, ॲप्लिकेशन बरोबर, ॲप्लिकेशन इज इक्वल टू रुपीज आय थिंक सो 3, त्यानंतर अलॉटमेंट इज इक्वल टू ₹5, त्यामध्ये
त्याचं कसं आहे तर 3+2 तर ₹2 इज ए प्रीमियम. ₹2 हा काय प्रीमियम आहे आणि शेवटी कॉल, मग त्याला आपण फर्स्ट कॉल किंवा फायनल कॉल म्हणू शकतो. फर्स्ट कॉल इज इक्वल टू ₹4 म्हणजे 3 हे +3+4 इज इक्वल टू 10 म्हणजे 3+3+4 इज इक्वल टू काय येणार आहे ₹10 हे या ठिकाणी कंपनी या पद्धतीनं रिसिव्ह करणार आहे. आता त्यानंतर पुढं काय सांगितलं आहे, ऑल द शेअर्स वेअर सबस्क्राईब्ड म्हणजे सर्वच्या सर्व शेअर्स काय झालेले आहेत सबस्क्राईब झालेले आहेत. म्हणजे 30,000 इक्विटी शेअर्स ऑफ ब्युटिफुल कंपनी लिमिटेड इज सबस्क्राईब बाय द शेअर होल्डर्स. मनी ड्यू ऑन कॉल शेअर्स वॉज फुल्ली रिसिव्ड एक्सेप्ट म्हणजे काय सोडून फ्रॉम राम असेल तर राम या ठिकाणी काही रक्कम हे या ठिकाणी शेअरची दिलेली नाही. म्हणजे एक्सेप्ट द राम होल्डिंग 500 शेअर्स. रामनं किती शेअर्स होल्ड केलेले आहेत, राम होल्ड 500 शेअर्स. रामनं किती शेअर्स होल्ड केलेले आहेत 500 शेअर्स. त्यानंतर पुढं काय सांगितले आहेत, हू फेल टू पे द अलॉटमेंट अँड कॉल मनी. त्यानं अलॉटमेंट आणि कॉल मनी असेल ते कॉल मनीचे पैसे या ठिकाणी दिले नाहीत. आता इथं मुद्दा असा आहे अलॉटमेंट अँड कॉल मनी, मग आता किती रुपये घ्यायचे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे कॉल मनी बरोबर अलॉटमेंट बरोबर ₹5 मागवलेले आहेत आणि कॉल मनी बरोबर किती ₹3. आणि त्यानंतर पुढचं श्याम होल्डिंग 1000 शेअर्स हू फेल टू पे द कॉल मनी म्हणजे श्याम ₹3 प्रमाणे तो पैसे भरू शकला. म्हणजे ऑल दोज किती झाले 1000 + 500 म्हणजेच 1500 शेअर्स वेअर फॉरफिटेड ऑफ द शेअर्स फॉरफिटेड. मग त्यापैकी 1250 शेअर्स इन्क्लुडिंग द होल ऑफ द राम्स ते काय केलेले आहेत रिइश्यू केलेले आहेत टू जादू ॲज फुल्ली पेड अप ॲट ए डिस्काउंट ऑफ ₹2 पर शेअर. आता इथे एक साधं सोपं लॉजिक आहे, ते लॉजिक म्हणण्यापेक्षा ती कन्सेप्ट समजली पाहिजे. म्हणजे जर राम असेल तर रामला ते शेअर्स इश्यू करत असताना प्रीमियमनं ते शेअर्स इश्यू केलेत. रामला ते शेअर्स इश्यू करत असताना प्रीमियमनं ₹2 प्रीमियमने इश्यू केलेत आणि ते फॉरफिटेड केल्यानंतर जप्त केल्यानंतर जादूला परत ₹2 डिस्काउंट या ठिकाणी ते काय केलेले आहेत रिइश्यू केले आहेत फॉरफिचर ऑफ शेअर्स. मग त्याची जनरल एंट्री, मग पहिली या ठिकाणी जनरल एंट्री काय होईल तर इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. इथं सांगितले पाच द नेसेसरी जनरल एंट्री ऑफ द कंपनी टू रेकॉर्ड द फॉरफिचर अँड रिइश्यू ऑफ द फॉरफिचर शेअर्स अँड ऑल्सो द प्रिपेअर द बॅलन्स शीट. मग आता आपण फक्त रिलेटिंग